पारखणे. पारखी हवी ती उत्तमाची, संगत असो साधू संताची. वृत्ती हवी रे समाधानाची, तरीच आनंद जीवनी. जगाची रीत आहे न्यारी, शीते जोवरी भूते तोवरी. पाठ फिरवूनी जाती माघारी, येता संकट ना टिके. हा बोध देण्यास बंकटलालास, चला जाऊ रे खाऊ कनस. वदले गजानन स्वामी सर्वास, आणि आले मठ्यात. स्वामी संगते अनेक भक्त, आले बंकटाचे मढ्यात. पाहून चिंच वृक्ष छायेत, बसली मंडळी सभोवती. कंसे तोडून आणली, भाजायला शेकोटी केली. जाड पेटता धग वाढली, धूर चालला वरवरी. त्या वृक्षाच्या फांदीवरती मधमाशांची पोळी होती. धग लागता माशा उठती, घोंगावत वेगाने. माशांचे ते मोहोड उठता, लोक पळाले चारी वाटा. एकटे महाराज मागुता, होते बसुनी आसनी. असंख्य माशा अंगावरती, घोंगावती त्या कोणी डसती. बंकटलाल ते पाहुनी खंती, करी मनोमन आपल्या कारणा हा समर्थास. विनाकारण झाला त्रास, कैसे पुण्य हे आले पदरास. शिनवून त्या स्वामींना. मोहोड ही मीच, माशी ही मीच. मोहोड मीच, माशी ही मीच, कंसे अन खाणाराही मीच. जडी स्थडी तो भरलेला मीच, कोणी कोणास दोषावे. ऐसे विचार करुनी मनी, गजानन होते स्थिर आसनी. बंकटलालाचे मात्र नैनी पूर गंगा यमुनाचे. तयासी ते पाहावेना, दूर थांबणे बरे लागेना. हळूहळू हकलीत माशांना, येऊ लागला तो पुढे. ओळखून त्याची स्वामी भक्ती, समर्थ माशांना आज्ञा देती. परतून जा तुम्ही मोहोड प्रती, माझ्या भक्ता येऊ द्या. आज्ञा होताची क्षणात मधमाशा त्या परतल्या तेथ. बंकटलाल आला पुढे धावत, धरी पाय स्वामींचे. सर्वांग भरलेले ते काट्यांनी, पाहता बंकटा दुःख मनी. तो वारंवार करी विनवणी, क्षमा करा हो महाराज. बंकटलाल म्हणे, सोनारास बोलवतो काटे काढण्यास. तोच स्वामी म्हणती, नको त्रास करू अजान बालका. मग काय करती महाराज. कुंभक त्यांनी केला सहज, काटे सर्व निघाले सहज. सर्वांगातून ती क्षणातच. जवळ घेऊनी बंकटलालास, काय बोलले स्वामी त्यास. ओळखून गे हे स्वार्थी जनास, संकटी कुणी राहेना. जोवर मिळते खावयासी, तोवर राहती त्या ठ्यायासी. स्वार्थ सरता एक दुजासी, ओळखेना कुणी कोणा. काटे निघती माघ्याशी जाती, माशाही जाती. लोक फिरोनी जमले भवती. महाराज स्वतः भाजवून देती, लोकास कंसे लोका खाण्यास. ही अशी बोधाची रात्र, श्रद्धा पाहिजे प्रीत. तरीच गुरुकृपा ती प्राप्त होते आर्त जीवास. अकोट शेगावपासून दूर आहे 18 कोसावर. तेथील नरसिंगींचा भक्त थोर होता तो विठ्ठलाचा. महाराज त्या नरसिंगजीला म्हणती होती भाऊ आपला, म्हणून गेले भेटायला. तयासी खास त्या गावी. परसंप्रांची झाली भेट, आनंद झाला उभया मनात. दोघेही करती हितगुज तेथ. काय म्हणती महाराज, नरसिंगा तुझी प्रपंच वाट. तेथ कर्मभक्तीची आहे गाठ. आमचा योग मार्ग बिकट, येथे उपाधी जनतेची. योगी याचे सहज लीला, चमत्कार लोक म्हणती त्याला. लोक भुलती चमत्काराला, साधू मागे लागतात. ती उपाधी नको रे लोकांची, म्हणून सोंग हे वेड्याचे. घ्यावे लागतात रे खुड्याचे. दूर व्हावे ते लोक, जे योगी साधी योग मार्गाने. तेच मिळे भक्ती मार्गाने. कर्मयोगी श्रेष्ठ गीतीने आहे तोची सांगितले.
ऐसी गोष्ट उभयांतांची, प्रपंच आणि परमार्थाची, ज्ञान भक्ती वैराग्य मुक्तीची झाल्या बहु काढत्या. शेगावीचे सिद्ध गजानन नरसिंगीच्या भेटी कारण आलेत काननी. ही वार्ता ऐकून लोक जमले गावचे. नरसिंग आणि श्री गजानन जैसे बंधू राम लक्ष्मण. भाविक आदरे करती पूजन, हार नारळ प्रसादे. परी महाराजना तिथे थांबले. कार्य संपता धावत सुटले. परतोन माघारी शेगावी आले जैसे देव मंदिरी. शिवर गावाचा एक ब्राह्मण, नाव त्याचे व्रजभूषण. तो सूर्योपासक विद्वान, निशांत 4 भाषेत. पहाटे जातेस तो स्नानाला, अर्घ्य देते श्री सूर्याला. ऐसा काळ होता चालला, वाढू लागली उपासना. एके दिनी अर्ध्य घेऊन जात हाती अर्पिता पाहे समोर मूर्ती. सिद्ध गजानन उभा जगजैठी. होता समोर त्याचीचा गगनी होता सूर्य भास्कर. समोर होता ज्ञान भास्कर. जाऊन क्षणात वरचांवरी घालती लोडन आनंदे. तोच गजानन स्वामी समर्थ. मस्तकी त्याच्या वरदहस्त ठेवता संतुष्ट झाले चित्त. श्रीफल प्रसाद पावला. भगवंताला साक्षी ठेवून करावी कर्मे ज्यानं त्यानं. तो एक मोक्ष मार्ग जाण. प्रापंचिक सुलभ जो मनुष्य कर्मासी न टाळावे. फलासक्ती न गुंतावे. कर्म करून फळ त्या गावे. हा मार्ग असे भला. हा बोध ही साधी शिकवण गजाननांनी सर्वा लागून. विरक्त असावे सर्वदा मन, न गुंतावे प्रपंचात. महाराज परतोनी शेगावी आले. परी मारुती मंदिरी थांबले. बंकटलाल म्हणे, घर का सोडले, चुकली काही का सेवा. जवळ घेऊन बंकटलाला समजावून सांगती त्यास. संन्याशाने न राहावे घरात, हेच धर्म सांगतो. तुझवरी ना काही राग, तुला हवे ते तू माग. आम्हा जागाही आहे योग्य राहण्यासी गावात. तू बोलवशील तेव्हा मी येईन वत्स्या तुझ्या धामी. तुला न पडेल काही कमी, प्रपंच व परमार्थी. त्या दिवसापासून योगीवर राहू लागले मंदिरा निरंतर. लोकांचीही हर्षले अंतर, करू लागले सेवेस. मंदिरात महाराजांची संधी सेवा चाकरीची, पदसेवा सिद्ध चरणांची करी भास्कर पाटील. श्री गजानन विजय ग्रंथ सांगे या कथा अद्भुत. वर्णिला ज्या 6व्या अध्यायात त्या श्रवणी मनमनी. इति 6 अध्याय समाप्त.